स्पीड न्यूज भारत, उल्हासनगर, साबिर शेख. मी केबी रोडवर स्टाईल अप मॉल समोर उभा आहे. एकदम स्टाईल अप मॉल समोर आपण बघू शकता या रोडवर एक पत्र्याचा आवाज येत असेल. त्या पत्र्याचा आवाज असा आहे, तो चेंबर आहे, ती प्लेट आहे मोठी, आणि त्या प्लेटने प्लेटचा जो आवाज येतोय त्या प्लेटवर एखादं ऑइल किंवा डिझेल पडलं, त्या डिझेल पडलं किंवा ऑइल पडलं तर त्या कारणाने त्याच्यावर गाडीचा टायर स्लिप झाला. तर टायर स्लिप झाल्यानंतर त्याचा डायरेक्टली मृत्यू होणार, हातपाय तुटणार, किती मोठं नुकसान होणार याचं गांभीर्य लक्षात घेऊन इकडच्या महानगर म्युन्सिपल कमिशनरने लक्ष घालून याच्यावर त्वरित लवकरात लवकर तत्काळ काहीतरी निर्णय द्यावा किंवा बंद करावं किंवा ऑप्शन मध्ये त्याच्यावर काहीतरी बॅरिकेड लावावं. कारण हा रस्ता बंद करून टाकावा सरळ शब्दामध्ये. कारण लोकांचा जीव धोक्यात येत आहे. या रस्त्यावर दररोज कोणानं काही ना काही घटना होत आहे आणि दररोज कोणी ना कोणी इथं मरत आहे. तर याची गांभीर्य लक्षात घेऊन म्युन्सिपल कमिशनरला स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून एक संदेश देत आहे. आणि तुम्हाला सर्वात प्रथम गोष्ट सांगतो की काल रात्रीचीच गोष्ट आहे की डी मार्टच्या समोरच एक मोठी घटना झाली. तेथे एक माणूस जागेवर दगावला आहे आणि 2 अत्यंत जखमी आहे. तर तिसरी घटना परत होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे दाखवण्याचं कारण हेच आहे. आता तुम्ही बघा, आवाज त्याच्या चेंबरवरून जशी गाडी गेली तसा हा मोठा आवाज येतो आणि तो चेंबर खालती जात आहे आणि त्याच्यामुळे मोठी घटना होण्याची शक्यता आहे. आपण बघू शकता हा स्टाईल अप मॉल आहे. स्टाईल अप मॉल, उल्हासनगर, केबी रोड. येथून लाखोच्या तादादवर गाड्या जात असतात. हा बघा, हा रोड आहे. हा सर्वत्र रोड दाखवतो मी तुम्हाला. हा कल्याणला जातो सरळ. हा कल्याणकडे जाणारा रोड आहे आणि हाच रोड आपला अंबरनाथच्या दिशेला जाणारा रोड आहे. आणि हा चेंबर आहे. याच्यावर ऑइल पडलं तर खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. याचं गांभीर्य लक्षात घेऊन म्युन्सिपल कमिशनरने लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी. नाहीतर याच्यामुळे कोणाचा बळी गेला तर याचे जिम्मेदार म्युन्सिपल कमिशनरच असतील, याच्यात मात्र शंका नाही. आपण समजून घ्यावं. मी साबिर शेख, स्पीड न्यूज भारत, उल्हासनगर. स्पीड न्यूज भारत.